दत्तनगर येथील घरफोड्या व गुन्हेगारी व चोरीमुळे लोक हैराण झाले आहेत. यामुळे पोलीस प्रशासन वाढवा अशी नागरिक विनंती करत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर या भागामध्ये असलेले आगाशेनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोराने घरफोडी केल्याने दत्तनगर परिसरामध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की महसूल विभागाचे माजी अधिकारी सतीश पाटोळे हे पुणे येथे आपली मुलाकडे कामानिमित्त गेले असता यांच्या बंद असलेल्या घराचा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने कडी कोंडा तोडून घरातील रोख रक्कम 50,000 रुपये व 1.5 तोळा सोन्याची चैन असा साधारण 2.25 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच चोरट्यांनी शेजारी असलेले पंडित शेवाळे अभंग यांच्या घराकडे वळून ठिकठिकाणी दुचाकी वाहनांचा अन्य वस्तू चोरून नेल्या. पाहूया खास रिपोर्ट. पाहूया अनेकांच्या प्रतिक्रिया. आणि 12 तारखेच्या रात्रीला म्हणजे पहाटे 2 ते 3 सुमारास अज्ञात चोरट्यांनी आमच्या दारातून 2 ते 3च्या सुमारामध्ये 2 व्हीलर माझी पल्सर 135 LS ती चोरी केली. चौकशी करण्यासाठी आणि कंप्लेंट देण्यासाठी. आपली काय मागणी आहे आता? बस तेवढे ते चोरट्यांना पकडून द्यावे आणि आज माझी झाली दुसऱ्याची उद्या होऊ नये चोरी गाडीची. आज आपण दत्तनगर चौकीला इथं आला असता आपल्या दत्तनगर भागामध्ये घरफोड्या झालेल्या आहेत. आपलं काय मत आहे बुवा याबद्दल बोलण्याबद्दल? जवळजवळ 2 दिवस झाले हे चोरीचं सत्र आपल्या दत्तनगर भागात यामध्ये शिल्लक चालू आहे. परदिवशी रात्री आगाशेनगरला जवळजवळ रात्रभर चोरटे होते. त्याने जवळजवळ 4 ठिकाणी चोऱ्या केल्या. 2 घरं फोडले, एक गाडी त्यांनी चोरली. आमची एवढी मागणी रात्रीची गस्त वाढवली. या बाईने शासनामुळे हा एरिया मोठा असल्यामुळे डिपार्टमेंटचे जे अधिकारी ते पण थोडे जास्त या पोलीस चौकीला मिळावे जेणेकरून भविष्यात चोऱ्या होणार नाही. एकदम चोरट्यांमुळे एकदम दहशतीचं वातावरण या भागात सध्या बघायला दिसतंय. अजून 2 पोलीस जास्त ठेवून रात्रीच्या गस्त वाढवावी आमची पोलिसांना मागणी. बरं, आतापर्यंत या भागात कधी चोऱ्या झाल्या असं तुम्हाला वाटतं? कधी काय झालं? त्याच्या अगोदर कधी ते झालं एवढ्याचे ते प्रकार जास्त वाढायला लागले. पूर्वी एखाद्या कच्चीच्या कधी चोरी होत होती याची, पण आता सध्या सरस चालू होती. 8 दिवस झाले का चोरी होते. 8 दिवस झाले याच्या घरात त्याच्या घरात मागं पण 2-3 दिवसापूर्वी दारातल्या गाड्या चोरी जात आहेत. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे का ते राहिलेले बाहेरचे भांडे सुद्धा ते करून घेत आहेत. म्हणजे बाहेर भांडे सुद्धा लोकांनी हवायचे की नाही आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या भागात गुन्हेगारी वाढते तुम्हाला असं वाटतं का? वाटते ना. सध्याचे नवीन पोरं गुन्हेगारी फक्त वचक राहिलेलं नाहीये. डिपार्टमेंटचा त्यांच्यावर वचक नाही. या पोरं संघटित टोळ्या निर्माण होत आहेत आणि काय फक्त बऱ्याचशा आम्हीसाठी दारूसाठी करण्यासाठी जंगल वादासाठी फक्त पोरं या गोष्टीकडे वादात जात आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याला दोन्ही जबाबदारी. याला गावकऱ्यांनी पण काही बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. पोलीस स्टेशनचा पण त्यांना सहकार्य लागेल. आणि आईवडिलांची याची महत्वाची भूमिका आहे. आपलं पोरा रात्री 2-2 वाजेपर्यंत बाहेर काय करतो हे आईबापाने चौकशी केलं हे थांबणार नाही. घरच्यांनी त्याच्यावर वचक ठेवलं पाहिजे पोराला. तू 2 वाजेपर्यंत काय येतो, काय काम करतो, तू काम नसेल 2 वाजेपर्यंत बाहेर काय फिरतो, हे पण आईबापाने स्वतःची त्यांची पण एक मोठी जबाबदारी. बरं, आता तुमचं पोलीस प्रशासन काय मागणी आहे बुवा? काय काय केलं पाहिजे? पोलिसांना तीच मागणी जे गावागावात जे टोळ्या बसतात पोलिसांनी जाऊन त्यांच्यावर वचक ठेवलं पाहिजे. ते का बसतात मग त्यांना हे केलं पाहिजे, हटकलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, त्यांना पांगवलं पाहिजे. त्यांना चालू आहे सध्या डिपार्टमेंटला. काय तुमचं काय करायचं का तुम्हाला मारायचं तुम्हाला काय करायचं हे पण करायला पाहिजे ना. जेव्हापासून पोलिसांचा पोलीस फिरतायत काही ठिकाणी त्यांना मदत चालू आहे. हळूहळू त्या पण त्या गोष्टी पण पार पडतील. हळूहळू या गावचे तंटमुक्ती अध्यक्ष आहे तुमचं. आता मी तुम्हाला विचारतो का या दत्तनगर परिसरामध्ये घरफोड्या, चोऱ्या, माऱ्या हे सर्व प्रकार आता या घडत आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? यापूर्वी कधी असे प्रकार घडत नव्हते. चोऱ्यांचं प्रमाण इतकं एवढ्या हप्त्यामध्ये इतकं वाढलेलं आहे आणि जबरदस्त चोऱ्या झालेल्या आहेत. चोरट्यांचा एकच उद्देश आहे की ते फक्त त्या जे घरं बंद असतात आणि आजूबाजूला शेजारी कोणी नसतात अशा ठिकाणी जाऊन ते बरोबर टल्ला मारतात आणि जवळजवळ परवा दिवशी ते पाटोळे साहेबांच्या घरातून 50,000चं ऐवज म्हणजे रोख रक्कम आणि काही सोन्याचं लॉकेट अशा वस्तू
त्याच्या चोरीला गेले आहेत. त्याचबरोबर ते पंडित सरांच्या घरी, शेळके सरांकड आणि त्या अभंगच्या तिथं अशा 3-4 ठिकाणी त्या दिवशी त्यांनी परवा दिवशी चोरी झालेली आहे त्यांची. त्यानंतर कालच्या 12 तारखेला सनी शराळे म्हणून त्याची मोटरसायकल आमच्या घरासमोर मी जिथं राहतो त्या ठिकाणाहून चोरीला गेलेली आहे. बरं, आपली पोलीस प्रशासन काय मागणी आता? पोलीस प्रशासनाची त्याच्याकडे अशी मागणी आहे की त्यांनी पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे. रात्री साधारणतः 2 तरी त्याचे राऊंड झाले पाहिजे आणि या ठिकाणी हे पोलीस स्टेशन सातत्याने उघडं राहिलं पाहिजे, जेणेकरून लोकांची आणि एवढीच मागणी आहे. तुमचं एखादा आज आम्ही दत्तनगर येथे कर्मचाऱ्याला भेटायला आलो असता तर आमच्या दत्तनगर गावामध्ये आतापर्यंत चोरी दरोड्याची झालेली नाही, म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी कालच आम्ही आकाशनगर येथे पाटील म्हणून आमचे मित्र आहे आणि तिथं भागातल्या अनेक रहिवासी लोकांचे बरं झालं आहे. ते पाटोळे शिक्षक त्यांचे 50,000 आणि सोनं नाणं चोरी गेलेले आहे. म्हणजे दिवसा धावल्या जर घर फोडायचं काम चालू असेल तर हे खूप मोठी दहशत निर्माण झालेली आहे. आणि आत्ताचा तिथं सुद्धा शहरे त्यांनी सुद्धा मोटरसायकल चोरी गेलेली आहे. या भागामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. या भागात पहिलं कधी काय नव्हतं, गुन्हेगारी वाढलेली आहे. बाळाचे गुंड लोक या दप्तरामध्ये येऊन दहशत माजवण्याचं काम करत आहे. तिथं शहर आमच्याकडे मोठे यामध्ये असल्यामुळे तिथं लोकांचे वर्दळ आहे किंवा वर्दळ असल्यामुळे तिथं मोठे प्रकार घडत आहे. आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या भागामध्ये रात्रीचे गस्त वाढले पाहिजे, त्या टोळ्या निर्माण झाल्या पाहिजे, गुन्हेगारी वाढलेली या गुन्हेगारी सुद्धा पोलीस प्रशासनाने वचक बसवला पाहिजे. कारण आता जर वचक बसला नाही तर खूप मोठी गुन्हेगारी तर वाढण्याचा संभव आहे. आणि पोलीस प्रशासनाला सांगू शकतो तुम्ही रात्रीचं शक्ती वाढवा, चोरी चौकी चालू राहून द्या. तिथं रात्रीचं कोणतरी एखादा कॉन्स्टेबल उपलब्ध पाहिजे. कारण या दत्तनगर पोलीस चौकी अंतर्गत राजनखोड, नांदूर, खंडाळा, तिची राजनखोड, टिळकनगर, यामडीशी आता खूप मोठा परिसर आहे. त्या परिसरात मोठा जवळजवळ 70-80 लाख लोकसंख्येचा असं सहभाग असलेल्या चौकीला जोडलेलं आहे. तर या पोलीस चौकीला सुद्धा असे मस्त त्याशिवाय पोलीस कर्मचारी पाहिजे आणि इथं कोणतरी एखादं सेकंड PI सुद्धा तिथं उपलब्ध पाहिजे चोरी घ्यायचे. कारण तिथं गुन्हेगारी खूप मोठे वाढलेली. कारण आता 4-5 दिवस झाले ते चोऱ्या झालेल्या त्या तपास लागला म्हणून भेटायला आलो होतो. आणि पोलीस प्रशासन माझी विनंती करते लवकर त्याचा तपास लावा आणि अन्यथा नाशिक रस्ता रुपयाने चोरा होते अशी आपल्या चॅनलमध्ये माहिती होती. तुम्ही दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य आहात. तुमच्या आकाशनगर वार्डमध्ये तुम्ही सदस्य असल्यामुळे तुमच्या वार्डमध्ये चोरी झाली, त्याबद्दल आपलं काय मत आहे? दत्तनगर भागातील आमच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये आकाशनगर या भागामध्ये पाटोळे सर असतील, अभंग या 2-3 ठिकाणी घरफोड्या आणि गाडी चोरीच्या घटना 2 गाड्या चोरी गेल्या आहे. अशी त्या परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ चालू आहे. मागं पण त्या भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. या दत्तनगर भागामध्ये पोलिसांनी माझी विनंती आहे त्या भागामध्ये गस्त घालावी आणि दत्तनगर भागामध्ये PIला असेल आणि ऑफिसरला असेल विनंती आहे की इथली कर्मचारी वाढावा. कारण असं आहे की या हद्दीमध्ये दत्तनगर हद्दीमध्ये त्यांना खंडाळा पण आहे, नांदूर पण आहे, यामडीशी पण आहे, दत्तनगर भाग पण आहे, रांजणखोल पण आहे. असे 4-5 गावं आणि 1 चौकी आणि पोलीस कर्मचारी कोणत्या प्रमाणात आहेत. आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला या भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढल्या कारणाने पोलीस आम्हाला नेमणूक करावी आणि त्या भागामध्ये चोऱ्या होत आहेत त्या भागात गस्त घालावी आणि इथल्या जे टोळबदर पोरं हिंडतात याच्यावर पण पोलीस प्रशासनाने आळा घालावं ही आमची प्रशासनाला विनंती आहे. लवकरात लवकर तपास न लागल्यास व पोलीस प्रशासन कारवाई न केल्यास नागरिक आंदोलन छेडतील.
करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.